प्रश्न होते. विविध समस्यांबाबत भेट घेतली आहे आणि आधीपासूनच महापालिकेचे आयुक्त जेवढे आयुक्त होऊन गेले त्यांनी कळवा मुंब्र्याला प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं आहे आणि अशाच सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडनं पडते. त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली नव्हती. त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वॉर्डातली छोटी छोटी कामं होती ती मार्गी लागावीत म्हणून आम्ही कमिशनरची भेट घेतली. सर, कुठेतरी निधी मिळत नाही आहे असं देखील आता समजलं जातं. त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता शिंदे गटात गेलेले आहेत, अजितदादा गटात गेलेले आहेत. अजितदादा गटात गेलेले महायुतीमध्ये. ते ठीक आहे, तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत. ते सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो आहे. पैशाच्या जुगारावरती काही जणं जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात. पैसे घेऊन विकणाऱ्यांची जातच वेगळी असते आणि जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे आहेत. प्रत्येकाचा भाव लावला आहे, त्या भावावरती विकले जात आहेत. मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. जितेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही, त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार नाही म्हणून कुठेतरी हा पळ आहे का त्यांचा कुठेतरी? पैसा हा जर महत्त्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं. समाजाशी एक नातं असतं, माणसांशी नातं असतं. त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं आहे. जितेंद्र आव्हाड आज सरकारचा शत्रू असं ओळखला जातो. मी त्यांचा शत्रू नाही, त्यांचा वैचारिक विरोधक आहे. मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय. मला निधी काय माझ्या घरच्या पाण्यासाठी नको आहे. माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवा आहे. तुम्ही काही नसलेल्या माणसांना 50-50 कोटी रुपये देता आणि मला 1 कोटी 1 लाख रुपये देत नाही. आणि मी हे किती दिवस बोंबलतोय. आता नको मला, आता इलेक्शनमध्ये बघू काय होईल ते. आचारसंहिता येथे लवकर लागते, विधानसभा आहे. त्या वाटतं मुंब्र्याचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे, ते कुठे अडथळा होऊ शकतो निर्माण? काही फरक पडत नाही. आचारसंहिता ही निवडणुका लागतील, जनता सुज्ञ आहे, निर्णय घेईल. सर, अनेक वेळा पाहिलं जातं कळवा मुंब्र्यामध्ये जी काही कामं तुमच्या माध्यमातून जर त्याच्यावरती राजकीय म्हणजे हस्तक्षेप केला जातो. अशाच प्रकारे आता 50 कोटी समोरच्या व्यक्तींना दिलेले आहेत. तुम्ही केलेल्या कामांवरती ते सुद्धा दावा करू शकतात. आता कोण दावा बिवा करत नाही. जनतेला माहिती कोण काम करते. त्याच्यात काय अधिक बोलण्याचं कारण नाही. कारण श्रेयवादाची लढाई नाही. छे ज्याला श्रेय घ्यायचं मुंब्र्यातल्या कामाचं त्याला घेऊ द्या. मुंब्र्याच्या जनतेला माहिती आहे काम कोण करतं. चौपाटीचं काम आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं गेलेलं आहे. कधीपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे आणि मुंब्र्याकरांसाठी आता असं आहे की आता पावसाळा आहे. पावसाळा संपता ते काम पूर्ण होईल. पण एक उत्कृष्ट सोय मुंब्रा कळव्यासाठी चौपाटीच्या निमित्ताने होईल. सर, आयुक्तांनी हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता आयुक्तांच्या मार्फत वाटतं येणाऱ्या काळात ते श्रेयवादाची पण लढाई होईल. एकदम मी तर सरळ सांगितलं ना, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्रीच करतील. मी थोडं म्हटलं मी उद्घाटन करीन. मला ते हे बाबा मुख्यमंत्री आहेत. या शहराचे ते स्वतः सदस्य आहेत, या शहराचे ते नागरिक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणं हे आम्हाला देखील आशादायी, प्रेरणादायी, आशीर्वाददायी. म्हणजे तिथे येऊन ते बघून तरी खुश होऊन म्हणतील जितेंद्र घे तुला 100 कोटी रुपये. अशीच एक छोटीशी भाबडी आशा असते. सर, मुंब्र्यामध्ये 50 कोटी दिलेले आहेत, मात्र जे काही कामं झालेली आहेत त्याची पुन्हा निविदा काढल्या जातात. एकाच कामाचे 2 निविदा काढल्या गेलेल्या आहेत. त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे. मागच्या वर्षभरामध्ये अनेक वेळा अनेक निविदा निघाल्या. जी कामं आम्ही पूर्ण करून ठेवली होती त्याच्यावरच निविदा निघाल्या. त्याची बिलही काढली गेली. त्याची चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली. निवडणुका बघता आता अजितदादा गटातील काही लोक आता तळ ठोकून तिथं बसलेले आहेत. नवीन कार्यालय त्या ठिकाणी काढत आहेत. त्यामुळे तुम्हाला आव्हान एक प्रकारचं कार्यालय उघडून तुम्ही आव्हान नाही देऊ शकत. माझं कार्यालय हे लोकांच्या हृदयात आहे, रस्त्यावर नाही आहे. माझ्या कार्यालयाचा दरवाजा लोकांच्या हृदयात उघडतो. त्यामुळे मी त्यांच्या कार्यालयाला मोजत बसणार नाही. सर, छगन भुजबळ यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्यांना लॉलीपॉप देणार आणि शरद पवारांचं नाव घेणार. शरद पवारांचा काय संबंध? सत्य देत का ते निर्णय घ्यायला? भूमिका काय स्पष्ट करावी? तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की तुम्ही देऊ शकत नाही.
तरी तुम्ही महाराष्ट्रात मुद्दा म्हणून फुटबॉल केलात सगळ्या समाजाचा. त्याचे उत्तर द्या. कसला शरद पवारांना प्रश्न विचारता? सर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती हल्ला होतो आणि जे काही गुन्हे दाखल केले गेले आहेत ते जामीन पात्र आहेत. कसं बघता या सगळ्याकडे? नारळ फेकले गेले. असं आहे की संस्कारक्षम ठाण्याचं ठाणं बदनाम झालं. ज्या पद्धतीने हल्ला झाला, पोलीस काय करत होते? तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं आम्ही पोलिसांना सांगत होतो काहीतरी घडेल बघा, काहीतरी घडेल. पोलिसांनी सांगितलं काही घडणार नाही, आम्ही काळजी घेतलेली आहे आणि घडलं. मग आता कोणाला देश देणार? मी काय वेगळं सांगायला हवं? मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता. काय झालं? त्या फौजफाट्याने काय केलं? आमच्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग आहे. काय केलं? म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सगळ्यांचेच जीव जर धोक्यात असतील तर ही अराजकता आहे, ही राजकीय अराजकता आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवून घरी बसतील असं वाटतं का तुम्हाला? कोणी घरी बसत नसतं. काय होईल? जीव जाईल ना. आता राजकारणात आलो आहे, एक विचाराची लढाई लढतो आहे, तो गोळ्या खाण्याची तयारी ठेवूनच आलो आहे ना. असं फक्त राज ठाकरे यांनी देखील धमकी दिलेली आहे. आगामी विधानसभेमध्ये कुठल्याही नेत्याला बाहेर फिरू देणार नाही. आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करतील माझ्या नादाला लागलं तर. कोण कोणाच्या नादाला लागत नाही हो. समोरून कोणाचीच खोडी कोणी काढू नये, मग कोण कोणाबद्दल बोलत नाही. तुम्ही खोडी काढणार आणि मग तुमच्याबद्दल बोलल्यावरती तुम्ही चिडणार, असं नाही. तुम्ही खोडी काढू नका. आम्ही खोडी काढली तर तुम्ही बोला. खोडी काढण्याची आम्हाला सवयच नाही. आमच्या भाषणामध्ये हे सगळं येतच नाही. व्यंग करणं, आवाज काढणं, टोपणनाव देणं, हे काम महाराष्ट्रात कोण करतं? हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्याच्यावरती प्रत्युत्तर मिळाल्यावरती चिडायचं. आपण टिंगल केली तर सगळ्यांनी हसावं आणि तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो. हा बालिशपणा आहे. ते लहान पोरं कसं माझी बॅट माझा बॉल मीच क्रिकेट खेळणार. सर, मुख्यमंत्री म्हणतात की सावत्र भावापासून बहिणींनी कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं. का फक्त एकीकडे अजित असेल, सुप्रियाताई त्यांचं देखील नातं समजतं. हे मला समजलं ना काय म्हणाले. मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत भाषणामध्ये की कपटी सावत्र भावांपासून लांब राहा. म्हणजे लाडकी बहीण जी योजना केलेली आहे त्याला विरोध करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्या कपटी भावांपासून सावध राहा आणि आम्हाला मतदान करा, अशा प्रकारचं एक आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तर दुसरीकडे त्यांना वैचारिक स्वातंत्र्य आहे ना, लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कपट असतंच, ते लोकांना कपटी म्हणतात. दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीसकडे आता सर्व सोपवलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे जागा कोणाला द्यायच्या, कशा द्यायच्या, देवेंद्र फडणवीसांच्या आणि मित्र पक्षाला किती नेतृत्वामध्ये. द्यायचं. तर शिंदे की शिवसेना असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादी असेल, त्यांचं का होईल? असं आहे, दुसऱ्याच्या घरात काय शिस्त आहे ते बघून माझं पोट भरत नाही ना. त्यांना काय शिस्त आहे ते जेवतील आणि खातील. कारण मला काय करायचं आहे? शिंदे आणि इतर पक्षांचं काय होणार आणि देवेंद्र फडणवीसजी काय करणार ह्याच्याशी मला काय करायचं आहे? माझ्या पक्ष आणि माझ्या मित्रपक्षांचं काय होईल त्याच्याबद्दल विचारा ना. मी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल कधीच बोलत नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं पाहिलं जातं, जो मुख्यमंत्री असतो त्याच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या जातात. आता तो ज्याचा त्याचा हिशोब आहे ना. मी कशाला बोलू त्यांच्यामध्ये? ज्या मार्गावर जायचंच नाही मला, त्या मार्ग कुठे निघतोय, कसा जातोय, मी कशाला विचारू? हिंदी